नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सीमा गंगाधरे यांनी मांडलेला विचार. रेखाला या अधिक महिन्यात एखाद्या सवाष्णीची ओटी भरून तिला साडी चोळी देऊन सुग्रास भोजन देण्याची इच्छा होती. तिने तसं रवीला सांगितलं सुद्धा. ती रवीला म्हणाली, पुढच्या आठवड्यात ना मी रीमाला सवाष्ण म्हणून जेवायला बोलवणार आहे. अधिक महिन्याची ओटी भरणार आहे तिची. यावर रवी म्हणाला, तुला एक सुचवू का? तुला जर अधिक महिन्याची सवाष्णीची ओटी भरायची आहे ना, तर रीमासारख्या श्रीमंत स्त्रीची भरण्यापेक्षा तू आपल्याकडे कामाला येणाऱ्या शालूबाईंना बोलव. एक दिवस त्यांना सन्मानानं पाटावर बसून त्यांची ओटी भर. त्यांना गजरा दे, त्यांना जेऊ खाऊ घाल, साडी चोळी दे. मग बघ त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटेल त्यांना. रीमाकडे काय, पाळीला 50 साड्या असतील. तू दिलेल्या साडीचं तिला काय महत्त्व असणार? अर्थात हे माझं सजेशन आहे, बघ तुला पटतंय का? रेखानं विचार केला आणि खरंच तिला रवीचं म्हणणं पटलं. आपल्याकडे दान करणं हे अतिशय पुण्याचं मानलं जातं. पण ते दान सत्पात्री असावं. एखाद्या गरजू व्यक्तीला एखादी वस्तू द्यावी, खरोखर भुकेल्याला अन्न द्यावं, हेच खरं सत्पात्री दान आहे. म्हणून तिनं तिच्याकडे येणाऱ्या शालूबाईंना त्याप्रमाणे सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या, अहो मला कशाला बोलवता, दुसरं कुणाला तरी बोलवा. अहो नाही म्हणू नका शालूबाई, ही सवाष्णीची ओटी आहे. रेखानं खरोखरच शालूबाईंना सन्मानानं पाटावर बसवलं. ओटी भरली, गजरा दिला, साडी चोळी दिली आणि त्यांना स्वतः केलेलं जेवण वाढलं. त्यांना कसं नुसत झालं. त्या म्हणाल्या, ताई मी कशी तुमच्या आधी जेवू? यावर रेखा म्हणाली, अहो आज मोठा मान आहे तुमचा, तुम्ही जेवा. त्यांचं जेवण झाल्यावर रेखानं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं अतीव समाधान पाहून तिला खरोखरच रवीने दिलेला सल्ला आणि तिने घेतलेला निर्णय योग्यच वाटला. श्रोते हो, म्हणूनच कधीही दान करताना ते सत्पात्री आहे की नाही हे आधी बघावं, त्याचा विचार करावा आणि मगच दान करावं. सत्पात्री दानाचं पुण्य आणि समाधान हे फार मोठं असतं, हेच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.